नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आज 30 डिसेंबर, तारीख 30 डिसेंबर, वार मंगळवार. पुन्हा एकदा आपण आले बाजार भावाची अपडेट देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे. शेअर करा. आज पुन्हा आपण आले बाजार भावाची चर्चा इथं करणार आहे. येणाऱ्या काळाचं पण आपण इथं अपडेट घेणार आहे. आणि भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की बेण्यावर प्लॉट कसे जातील, काय भाव जातील, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, आले बाजार भावाची जर चर्चा करायची म्हटली तर एक आपण स्टेप बाय स्टेप इथं चर्चा करणार आहे. आता तुम्हाला सांगतो, काल आपण अपडेट दिली होती एक 38 रुपयापासून 37 रुपयापासून तर 41-42 रुपयापर्यंतचे सौदे हे झालेले अशी आपण अपडेट दिली होती. तर शेतकरी मित्रांनो, बाजार एक कालचे जे बाजार आहे हे आज पण तेच आहे समजा, आणि जागेवर थांबलेले, आणि काढणी पण भरपूर चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काढणी चालू आहे, तरीसुद्धा बाजार हे स्टेबल आहे, म्हणजे जागेवर थांबलेले आहे. काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. येणारा काळ शेतकऱ्याचा आहे असं मी नेहमी सांगत आलेलो आहे. आणि भाव वाढणं कमी होणं हे सर्व शेतकऱ्याच्या हातातच असतं, हे नेहमी मी सांगत आलेलो आहे. तुमच्याकडे 2 एकरचा प्लॉट असेल तर तुम्ही 1 एकर आता काढू शकता, किंवा 20 गुंठे काढू शकता. 20 गुंठ्यामध्ये एका एकरामध्ये तुम्ही 2 टप्पेसुद्धा करू शकता. आणि विशेष म्हणजे जर तुमचा प्लॉट डागी असेल किंवा 50% सड असेल तर तो प्लॉट आताच काढलेला बरा, असं माझी इच्छा आहे. म्हणजे असं माझं म्हणणं आहे, तुमची इच्छा. आता समजा एक 38 रुपयापासून तर 41-42चे सुद्धा आजचे सौदे हे फुलंब्री, सिल्लोड, वैजापूरमध्ये झालेले आहे मित्रांनो. आता काल ते एका जणाची कमेंट होती की काही पण फेकू नको म्हणे भाऊ. आपला असं नाही भाऊ उचलला दगड की फेकला म्हणून, तसं काही नाही आहे. आपण पुरेपूर अपडेट घेऊनच अंदाज देत असतो. तर त्या शेतकऱ्याला सांगणं आहे माझं की व्हिडिओमध्ये कमेंट येत असतात, त्या कमेंटकडे जरा लक्ष द्यावं. की कमेंट काही मी सांगत नाही शेतकऱ्यांना तुम्ही अशी कमेंट करा म्हणून, 40चा सौदा झाला, असं झाला, मी काही असं सांगत नाही. मी तुम्ही आता मला माहिती पण नाही ते शेतकरी कुठले, काय आहे, ते कमेंट करणारे कोण आहे, त्यांच्यासंग बोलणं पण नाही आहे. शेतकरीच कमेंट करतात की आज इथं 4000चा झाला, 39चा झाला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जो सौदा झाला तुमच्याकडे तो कमेंट करून सांगा. आणि आपण भाव सांगत असताना जो वरचा भाव आहे तो पण सांगतो, आणि जो कमीतला कमी आहे तो पण सांगतो. असं काही नाही आहे ना की आपण डायरेक्ट कंपल्सरी 41नंच विका सर्व शेतकरी, असं मी म्हणत नाही ना. आता तुम्हाला सांगतो मी, जर तुमचा माल जसा क्वालिटी, आता हे नेहमी त्याच परत 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 तेच बोलणं योग्य नाही वाटत, तरीसुद्धा सांगतो मी की जसा तुमचा माल तशी क्वालिटी तसा भाव हा 100% होणार आहे, हे नेहमी सांगत आलेलो आहे. आणि मित्रांनो, आज पुन्हा आपण समजा मी सांगितलं तुम्हाला एक 37-38 रुपयापासून तर 41-42ची खरेदी आज पण चालू आहे. आणि त्याच्यातला जो डागी माल आहे तो एक 15 रुपयापर्यंत सुद्धा चालू आहे. आता एक मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, डागी माल काही भागामध्ये एकदम कमी भावामध्ये जातोय. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, एक फुलंब्री, सिल्लोड तालुक्यामध्ये सूट बनवण्याचं काम चालू आहे मित्रांनो. सूट बनवण्याचं काम. आता काही व्यापारी तुम्हाला सांगतो 10, 11 आणि 12 बस एवढंच सूट म्हणजे जो डागी माल आहे तो घेत आहे. तर माझे असे म्हणणं आहे की शेतकऱ्यांना की डागी मालामध्ये आता थोडा रेट वाढला पाहिजे, अशी तुम्ही व्यापाऱ्याकडे मागणी करावी, असं माझं म्हणणं आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून मला नक्की सांगावं, कारण डागी मालाची सुद्धा मागणी वाढलेली आहे सुंटमुळे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.